सहकार भारती पुणे विभाग आणि अस्तित्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय सहकार महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांच्या हस्ते झाले. सिंहगड रस्ता येथील पुल देशपांडे उद्याना शेजारी असलेल्या कलाग्राम येथे आयोजित हा महोत्सव रविवार दिनांक 12 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. सर्वांसाठी खुला असलेल्या या महोत्सवासाठी यशदा, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे सहकार्य लाभले आहे. या महोत्सवात सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, ग्रामीण आदिवासी उद्योजक तसेच अन्न प्रक्रिया, हस्तकला, वस्त्र, इमिटेशन दागिने, सेंद्रिय व आयुर्वेदिक उत्पादने, वनाधारित उद्योग आणि महिला बचत गट अशा विविध सहकारी संस्था सहभागी झाल्या आहेत. सांगाल आज या ठिकाणी सहकार महोत्सव 2026 प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नेमकं काय या प्रदर्शनाचं उद्दिष्ट असणार आहे? सहकार भारती अस्तित्व फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यसन केंद्र यांच्या वतीने 3 दिवसाचा हा सहकार महोत्सव आयोजित केला आहे. सहकारातून संस्कारित सहकार आणि या सहकारातून सर्वांचा उद्धार हे सगळे याचं मागचं उद्दिष्ट आहे. फक्त माझाच उद्धार होईल या भावनेतनं काम केलं तर काही काळ होऊ शकतं, पण सहकारातून केलं तर सर्व समाजाचं सर्व वैश्विक कल्याण होतं. हा सगळीकडचा अनुभव आपल्याला दिसतो आहे आणि तोच हा छोट्या स्वरूपामध्ये इथं सहकार महोत्सवामध्ये दिसतं. विविध प्रकारच्या संस्था, व्यक्ती सहकारामधून अनेक गोष्टींचं उत्पादन करत असतात, विक्री करत असतात. त्यातनं अनेक लोकांचा चरितार्थ चालतो आणि याचं महत्त्व खूप आहे. त्यामुळे समाज यातून पुढं जात असतो आणि त्याचं एक चांगलं ज्वलंत प्रात्यक्षिक हे या ठिकाणी बघायला मिळतं. या निमित्तानं विद्यापीठामध्ये सुद्धा जे विद्यार्थी फक्त पुस्तकी अभ्यास करत असतात त्यांना याचं प्रात्यक्षिक मिळावं. सहकाराचा अभ्यास फक्त पुस्तकी ज्ञानाने होत नाही, त्याचं प्रात्यक्षिक कसं चालतं, त्यातल्या अडचणी काय असतात, काय प्रकारच्या चांगल्या गोष्टी केल्यामुळं सहकार पुढं जाऊ शकतो हे या सगळ्या माध्यमातून कळतं. त्यामुळं अध्यसन केंद्रसुद्धा यामध्ये सहभागी आहे. प्रत्यक्षामध्ये मुलांनी इथे यावं, या प्रदर्शनांना भेट द्यावी. या सगळे स्टॉल्स ज्यांनी लावले त्याच्यामागं त्यांनी सहकाराची काय काय तत्त्व पाळून हे सगळं उभा केलेलं आहे. त्याच्यामागचे कष्टही त्यांना कळावेत आणि होणारा फायदाही लक्षात यावं. या सगळ्या अर्थाने या आयोजनाचं महत्त्व आणि विद्यापीठ म्हणून आम्ही त्या अर्थाने यात समाविष्ट झालो. सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना या निमित्तानं मी आवाहन करेन की 10, 11, 12 एप्रिल 2026 हे जे कलाग्राम पुले देशपांडे उद्यानाजवळ हे सहकार महोत्सव आयोजित केला आहे त्याला आपण भेट द्यावी. संशोधनाच्या दृष्टीने, अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा या स्टॉल्सकडे बघावं. बाकी तर खरेदी करण्यासाठी आपण याल ते होईलच, पण याच्या संशोधनाच्या अंगाने पण अभ्यास करावा असं मी सगळ्यांना आवाहन करेन. धन्यवाद. सांगाल अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून एक भारताच्या अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे हातभार लागू शकेल? तर अतिशय मार्मिक उत्तम प्रश्न विचारलात. आता जी परिस्थिती आहे देशात किंवा जागतिक स्तरावर, तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण पुरुषांच्या बरोबरी किंवा आता पुरुषांच्यापेक्षा जास्त झालेलं आहे. आणि ही जी आपली स्त्री शक्ती आहे ही घरामध्ये चूल आणि मूल याच्यामध्ये खर्च होता कामा नये. स्त्रियांनीसुद्धा उद्योगामध्ये भाग घेतला पाहिजे, उत्पादक क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. त्या दृष्टीनं इथं जे सहकार भारती आणि अस्तित्व फाउंडेशननं सहकार महोत्सव आयोजित केलेले आहेत आणि ज्या प्रकारचे इथं स्टॉल्स उभे केलेले आहेत या माध्यमातून महिलांना उद्योजकता बनवणं, त्यांनी जे नाविन्यपूर्ण पदार्थ बनवलेले आहेत, विशेषतः भरडधान्य असतील, कौशल्याच्या वस्तू असतील, याच्यावरती आपलं एक स्वतःचं नाविन्यपूर्ण किंवा क्रिएटिव्हिटी जी सहसा यायलासुद्धा जमणार नाही अशी क्रिएटिव्हिटी वापरून त्यांनी जे पदार्थ बनवलेले आहेत, वस्तू बनवलेल्या आहेत, त्यांना एक आपण इथं बाजारपेठ आणि मार्केट उपलब्ध करून देत आहोत. आणि मला वाटतं याच्यामधून सहकार भारतीच्या माध्यमातून आपण स्त्रियांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देतो आहे. अशा प्रकारच्या स्वयंरोजगारातून त्या जर एकत्र आल्या, उद्योग करू लागल्या तर अधिक मोठं मार्केट मिळवण्यासाठी, अधिक मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना मग सहकारी संस्था स्थापन करता येईल. त्याच्यापुढे फेडरेशन बनेल आणि एक स्वतःच्या पायावरती त्या स्वतः उभा राहतील आणि त्याचबरोबर आपल्या देशालासुद्धा मला वाटतं त्या उभ्या करू शकतील.
धन्यवाद. भारतीय सहकार भारतीच्या वतीने ह्या ज्या प्रदर्शनामध्ये महिला बचत गट असतील तर यांना असा काही प्लॅटफॉर्म आपण भविष्यात उपलब्ध करून देणार आहोत का की जेणेकरून त्या प्लॅटफॉर्मवर त्यांना त्यांचे प्रोडक्ट्स विक्रीस अवेलेबल करून देता येतील? प्रामुख्याने सहकार भारतीचं हेच काम आहे की सहकारात काम करणारे सगळे, मग त्यात महिला बचत गट हा एक सगळ्यात मोठा क्वांटम आहे. सहकार चळवळीमध्ये महिला बचत गटांचं खूप मोठं योगदान आहे. देशभरामध्ये सगळ्या राज्यांमध्ये महिलांचं काम ह्या बचत गटाच्या माध्यमातून होत असतं. आमचा हाच प्रयत्न आहे की जे छोटे उद्योजक आहेत, महिला जे छोटं हातकाम असेल, छोटी काही कामं असतील, ती महिला उत्तमपणे करतात आणि नुसतं तेवढंच करतात असं नाही तर त्यांना मार्केटिंगची व्यवस्था उपलब्ध करून देणं हे सहकार भारतीचं काम आहे. हा प्लॅटफॉर्म जो उपलब्ध करून दिला आहे तो प्रामुख्याने ह्यासाठीच आहे की सहकार चळवळीमध्ये महिलांचं योगदान किती मोठं आहे ते तुम्ही इथं बघत असाल. हा सहकार महोत्सवात जवळपास 125 स्टॉल आहेत आणि यातले 100 स्टॉल महिलांचे आहेत फक्त. यासाठी महिलांचं प्रामुख्याने योगदान हे आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला वेगवेगळ्या वस्तू निर्माण करतात, त्यांना मार्केटिंगची व्यवस्था व्हावी हा एक आमचा हेतू आहे. सहकार भारतीने सिम्पली देसी नावाचा एक प्लॅटफॉर्म ऑलरेडी देशभरासाठी ओपन केला आहे. त्या सिम्पली देसीमार्फत देखील ही सगळे वस्तूंचं विक्री होते. या सहकार महोत्सवात प्रामुख्याने पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातले बचत गट सहभागी झालेत, त्यामुळे याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल. आज शुक्रवार 10, 11 आणि 12 एप्रिल असे 3 दिवस सिंहगड रोडच्या पु ल देशपांडे उद्यानाशेजारी असलेल्या कलाग्राममध्ये हे प्रदर्शन आहे. माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपण जरूर या प्रदर्शनाला भेट द्यावी. सध्या माझ्यासोबत सहकारी भारती पुणेचे माध्यम प्रभारी देवदत्त कसबेकर सर आहेत. सर काय सांगाल, या ठिकाणी किती महिला बचत गट किंवा संस्था या प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यात काय काय प्रोडक्ट त्यांनी विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेले आहेत? नमस्कार, मी देवदत्त कसबेकर, माध्यम प्रभारी पुणे सहकार भारतीचा. इथे आम्ही 10, 11, 12 एप्रिल रोजी पु ल देशपांडे गार्डन कलाग्राम इथे हे प्रदर्शन भरवलेलं आहे, सहकार महोत्सव. इथे 100पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. सगळे त्याच्यातले बहुतांशी बचत गट आहेत. बचत गट ज्या महिला भगिनी चालवतात, ज्यांना अत्यल्प दरामध्ये आम्ही इथे चांगला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे की जिथे ते त्यांचे जे विविध उत्पादन आहेत, जसं ज्वेलरी आलं, त्याच्यानंतर मिलेट्सचे काही पदार्थ आले, वाळवणं आहेत, त्याच्यानंतर खाद्यपदार्थ आहे, खाद्यजत्रा आहे, अशा त्यांच्या विविध प्रॉडक्ट्सनं बॅग्स आहेत, कन्झ्युमेबल्स आहेत. तर अशा डे टू डे लागणाऱ्या विविध उत्पादनांना ज्या त्या बनवतात, छोटे छोटे बचत गट पुणे आणि आजूबाजूच्या छोट्या गावांमधले जे बनवतात, अशा बचत गटांना एक प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. थँक्यू.